नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता। बदलापूर पूर्वेकडील म्हाडा कॉलनीमध्ये स्थानिक रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं। हीच बाब लक्षात घेता बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी म्हाडा कॉलनीमधील नागरिकांची गैरसोय न होता पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावण्यात येईल यासाठी बोरवेल मारण्याच्या कामाचं आज वामन म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। तसेच 2 दिवसात इथे स्ट्रीट लाईटची देखील व्यवस्था करू असंही शहर प्रमुखांनी सांगितलं। कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंसोबत माजी नगरसेवक मुकुंद भोईर, माजी सभापती बाळाराम काबरे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी अनिकेत सोनवणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता बदलापूर। वामन शेठ म्हात्रे आपल्या गरिबांसाठी झटणारे आज शांतीनगरला जाऊन बघा किती डेव्हलपमेंट केले शेठनी। प्रत्येक बंजारा समाजासाठी इथून ते गावापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत। आज शेठने आपल्याला एका दिवसामध्ये 3 बोरिंग मारणं काय खायचं काम नाहीये। आज एवढ्या बोरिंगचा हे नाही तर आज शेठने आपल्यासाठी भरपूर मेहनत घेतली। इथून पुढे पण चांगले करतील। शेठच्या पाठीचे सगळे खंबीर उभे राहा। कोणी येऊन तुम्हाला भूलतापा येईल, कोणाला बळी पडू नका, कोणाच्या इकडे जाऊ नका, फक्त शेठच्या पाठीशी उभे राहा एवढं। लाईट नव्हती, आज ते मुकुंद शेठ वामन शेठ आल्याबद्दल आम्हाला त्यांचा आभार आहे। त्यांनी आमच्या नगरामध्ये पाणी आणि लाईटची व्यवस्था केली, आमच्या नगरामध्ये लक्ष घातलं, त्यांचे आम्ही खूप आभार आहे। मला या बीएससीबी मध्ये बोरिंगच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता। 4 दिवसापूर्वी वामन शेठ म्हात्रे, आपले शहर प्रमुख वामन शेठ म्हात्रे हे बीएससीबी मध्ये पाणी करण्यासाठी आले होते। त्यांच्याकडे वामन म्हात्रे, सोनू तांबे आम्ही एकत्र मीटिंग करून आजच्या तिथे 3 बोरिंग मारण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि याच्या अगोदरही आता इथे आपण एक मोठा 2 कोटी निधी आपण मंजूर केलेला आहे आणि तो निधी आपण ते गार्डनसाठी आणि कॉन्क्रीटीकरणासाठी आपण वापरायचं चालू केलेलं आहे। शिवपी मधील सर्व रहिवासी, सोनू तांबे, आमचे नगरसेवक मुकुंद शेठ भोईर, बाळाराम कांबरे, मेहुल, सर्व परिसरातील माता भगिनी सर्व, खरोखरच मागच्या 10-15 दिवसापूर्वी मी आपल्या या बीएसओपी वस्तीमध्ये आलो होतो। मी नगराध्यक्ष असताना बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी पोझिशन दिले होते। जयश्रीताई असताना पण बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी आम्ही घरं दिलेली होती। पण आज या बिल्डिंगची अवस्था बघितली तर एकदम दुरावस्था झालेली आहे आणि या विभागामध्ये आपल्या सर्व नागरिकांची मागणी होती, पिण्यासाठी पाणी नाही, टॉयलेट नाही, साफसफाई नाही, बरेचसे रस्ते अर्धवट पडलेले आहेत। पण आता मुकुंद शेठच्या माध्यमातून कमीत कमी 3 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही